हॅलो, मी अर्चना, गोष्टी वेल्हाळ अर्चना. आज जे मी तुम्हाला सांगणार आहे ना, ते तर खरं एका सुफी संतांनी स्वतःबद्दल लिहून ठेवलेलं काही आहे, की जे खरंच आपण सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. हे जे सुफी संत होते, हे खूप तरुण असतानाच या पंथाकडे वळाले आणि जसं त्यांच्या पंथाने सांगितलंय त्याप्रमाणे ते सगळं करत गेले. तर त्यांनी असं लिहून ठेवलं होतं, की जेव्हा मी खूप तरुण होतो आणि नुकताच या पंथाकडे वळलो होतो, ध्यानधारणा करत होतो, देवाकडं मागणं मागत होतो, तेव्हा मी जेव्हा देवाची प्रार्थना करायचो, तेव्हा मी देवाला रोज सांगायचो, की मला इतकी ताकद दे किंवा माझ्यामध्ये इतकी क्षमता दे, की मी हे सगळं जग बदलू शकेल. माणसांची वृत्ती बदलू शकेल. सगळं हे जे काय माझ्या आजूबाजूला वाईट, वेगळं असं चालू आहे, ते सगळे बदलण्याची ताकद तू माझ्यामध्ये दे. त्यानंतर बराच काळ गेला आणि हे सुफी संत एका मध्यमवयीन टप्प्यावरती आले. जवळजवळ निम्म आयुष्य संपलेलं होतं. अनुभवांची काही शिदोरी त्यांच्यापाशी जमा झाली होती आणि तरी सुद्धा त्यांची रोज देवाची याचना सुरूच होती, देवाची प्रार्थना सुरूच होती. फक्त आता त्या प्रार्थनेमध्ये, त्या मागण्यामध्ये थोडासा बदल झाला होता. आता हे सुफी संत जेव्हा देवाकडे मागणी करत होते, प्रार्थना करत होते, तेव्हा ते रोज देवाला सांगायचे, की हे देवा, इतक्या काळामध्ये इतकं तुझ्याकडे माझ्याकडे ती ताकद मागून सुद्धा मी माझ्या आजूबाजूच्याच काय कोणत्याच माणसामध्ये थोडा सुद्धा बदल करू शकलो नाही. तर इथून पुढे तू कमीत कमी मला एवढी ताकद दे, की मी माझ्या अगदी जवळच्या मित्रमंडळींमध्ये, माझ्या कुटुंबियांमध्ये, माझ्या आपल्यांमध्ये जे काही बदल छोटे छोटे मला करावे वाटतायत, ते करण्याची ताकद माझ्यात येईल आणि ते मी करू शकेल. तर माझ्याकडे माझं तुझ्याकडे एवढंच मागणं आहे, की ही ताकद माझ्यामध्ये येऊ दे, फक्त माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या बाबतीत. असेच बरेच दिवस गेले, काळ लोटला आणि त्यानंतर हे सुफी संत अगदी वयोवृद्ध झाले. त्यांनी त्यांचं सगळं आयुष्य जवळजवळ जगले होते, ते जगून झालं होतं आणि आता त्यांच्याकडे अनुभवांचं गाठोडं तयार झालं होतं. अजूनही ते त्याच मार्गावर चालत होते आणि ती देवाकडं तशाच आणाभाका करत होते. ते जेव्हा देवापुढे बसायचे, रोज मागणं मागायचे, प्रार्थना करायचे, तेव्हा बोलताना आता सुद्धा त्यांच्या ज्या मागण्यांमध्ये थोडासा बदल झाला होता. आता ते असं कधीच म्हटले नाही, की देवा, हे जग बदलण्याची क्षमता माझ्यात निर्माण कर, किंवा ते असंही कधीच म्हटले नाही, की देवा, माझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये थोडासा तरी बदल करण्याची ताकद मला दे. तर आता ते देवाकडे मागणं मागायचे, पण त्या मागण्यात ते म्हणायचे, की देवा, मला फक्त आता माझ्या स्वतःमध्ये बदल करण्याची क्षमता मिळू दे. माझे जे काही थोडे थोडे मला वाटतात माझ्या चुका आहेत, त्या सुधारण्याची ताकद माझ्यामध्ये येऊ दे. बघा बरं का, बदल एक छोटासा शब्द आहे, पण आपण ना कायम ह्याच्यावर बोलत असतो. आपल्याला प्रत्येक गोष्टीत बदल हवा असतो, मग तो छोटा असेल नाही तर मोठा असेल. आपल्याला आजूबाजूची परिस्थिती बदलावी वाटत असते, आपल्याला आपल्या मार्गामध्ये येणारे अडसर बदलावे वाटत असतात, आपल्याला ही सिस्टीम बदलावी वाटत असते, आपल्याला यंगस्टर्सचं वागणं बदलावं वाटत असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला बदल हवा असतो. बरं, तो फक्त हवाच नसतो, आपण जेव्हा एकमेकांमध्ये बोलतो तेव्हा या बदलांवरती तावातावानं चर्चा करत असतो, कधीतरी भांडणं सुद्धा करत असतो, की हे बदलायला हवं, ते बदलायला हवं, असं व्हायला नको, तसं व्हायला नको. हे सगळं आपण कायमस्वरूपी करत असतो आणि हे करण्यासाठी कोणी आपल्याला फोर्सफुली हे करायला सांगत नाही. आपण ते आतून बोलत असतो, आपल्याला आतून वाटत असतं, की असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. पण तुम्ही कधी हा विचार केलाय का, की आपल्या स्वतःमध्ये काही बदल घडवून आणायचे असतील तर असं कोणता फोर्स आपल्याला अडवत असतो? असं कोणतं काही आहे की जे आपल्याला सांगत असतं, की जाऊ दे, आणि आपण ते करत नाही? का बरं असं होतं?
आपल्या स्वतःमध्ये सुद्धा कितीतरी बदल घडवायला हवेत हे आपण ओळखून असतो. खरं तर आपल्याला माहित असतं की आपलं इथं चुकतंय, आपण हे बदल करायला हवेत. आणि जर हे आपण सुरुवातीलाच लक्षात घेतलं तर पुढच्या कितीतरी मोठ्या चुका टाळू शकतो. मग तुम्ही नक्की विचार करा की हा कोणता फोर्स आहे जो आपल्याला परावृत्त करतोय आपल्या स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याबाबतीत. नक्की विचार करूया.